हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपला फ्री आरीवर्कचा क्लास 14 आहे. इथे आपण आज वॉटर फिलिंग बघूयात कशी करायची आहे. इथे मी हे असं वॉटर फिलिंगचं ड्रॉ केलं आहे. तरी परत एकदा करूयात आपण पेनाने डार्क. याला वॉटर फिलिंग म्हणतात. हे आपण एखादी इमेज वगैरे किंवा सर्कल काढलं किंवा क्वेरी काढली किंवा एखादा पिकॉक काढला, त्याचे फेदर्स आपल्याला फिल करायचे, तर आपण ही अशी डिझाईन पूर्ण काढून शेपनुसार पूर्ण फिल करू शकतो. त्याच्याने ते खूप छान व्यवस्थित फिलअप होते आणि डिझाईन पण खूप छान दिसते. इथे आपण आज ह्या जरीच्याच थ्रेडनी हे वॉटर फिल करणार आहे. जशी आपण चेन करतो ना तशीच चेन करायची, फक्त ह्या जसा शेप आहे त्याच्यानुसार आपण टर्न घेणार आहेत. आता हा इथे पण मी हा आपला रेग्युलर जरीचा थ्रेड घेतलेला आहे. इथे याला नॉट देऊन घ्यायची आणि हा थ्रेड जसं आपण दोन्ही बोटात पकडतो असा ह्या आणि ह्या बोटात जसा पकडतो तसा पकडून घ्यायचा आहे आणि हे सर्व खाली जाऊ द्यायचं आणि इथे तसंच खालचा थ्रेडवर काढून घ्यायचा. सेम तशीच चेन स्टिच देत जायची आहे. त्यामुळे इथे माझे नॉट छोटी झाल्यामुळे हा धागा वरती आला आहे. हे बघा, आपली जशी आपण रेग्युलर चेन स्टिच करतो ना तशीच करायची आहे, फक्त ह्या शेपनुसार आपण वळत जायचं आहे. हे आपण सिल्क थ्रेडनी कलर वाईज पण करू शकतो. जसं आपली आपण इमेज ड्रॉइंग काढली असेल, समजा आता पिकॉक काढला तर आपल्याला तिथे ग्रीन कलरने करायचं आहे, तर आपण सिल्क थ्रेडनी ग्रीन कलरने पण करू शकतो. खालचा जो फॅब्रिक आहे तो कधी पण एकदम फिट लावायचा, एकदम स्ट्रेट, असं लूज नाही लावायचा. मी हे नेहमी तुम्हाला सांगत असते. छान दिसते बघा ही वॉटर फिलिंग. हे आपण सर्कल, क्वेरी वगैरे पण काढून त्याच्यात हे करू शकतो. जेव्हा की आपण समजा कोणी डिझाईन केली त्यात आपल्याला फिल करायचं आहे, तर आपण हे पूर्ण वॉटर फिलिंग करू शकतो. हे बघा, सेम तसंच करायचं. जसं आपली खालची जी ड्रॉइंग काढली आहे तशी वळतो तसंच वळत राहायचं. चेन स्टिचची भरपूर प्रॅक्टिस करायची, कारण चेन स्टिच खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा की आपण ब्लाऊजची बॉर्डर वगैरे करतो तेव्हा पण आपल्याला 3 to 4 लेअर पहिले चेन स्टिचेस टाकावे लागते. त्याच्यानंतर आपलं वर्क स्टार्ट करावं लागतं. बॅक नेकला वगैरे, फ्रंट नेकला पण तसंच करावं लागतं. हे बघा, सेम तसंच करते आहे मी.
निडल पंच करते, खालचा थ्रेड वर काढून घेते, थोडं टर्न करून परत निडल पंच, पहिल्या हुकमधनं निडल पंच करते, परत खालचा हुक त्यात अटकवते, निडल टर्न करते, परत वर काढते, हे बघा. आता इथं शेवटी एंड नॉट द्यायची आहे. हे बघा आपली इथे एंड नॉट पॅक झाली आहे. बघा किती सुंदर डिझाईन दिसते आहे. इथे आता आपण अजून एक डिझाईन बघूया, झिगझॅग स्टिच. इथे पण मी आता आपण इथे पण जरी थ्रेडनेच करणार आहोत. इथे मी आता खालून परत हा धागावर काढून घेते थ्रेड, खालचा थ्रेड थोडे मोठा काढलेला आहे आणि इथे असं क्रॉस घेऊन परत इथे एक छोटीशी चेन स्टिच द्यायची आणि परत तोच थ्रेड थोडा मोठा हुक करून खाली घ्यायचा. इथे खाली परत ते पॅक करण्यासाठी परत एक छोटी चेन स्टिच द्यायची आणि जर का आपण इथं चेन स्टिच दिली नाही, समजा डायरेक्ट आपण असं धागा काढून समजा घेतला, हे बघा हां, आणि थेट इकडं घ्यायला गेलो आपण, तर हा जो पहिला हुक आहे ना तो डायरेक्ट असा वर होतो, इथं शेप येतच नाही. म्हणून काय करायचं, इथे अजून एक छोटीशी चेन स्टिच द्यायची, जेणेकरून हा इथला हुक आहे हा इथेच पॅक होतो आणि हालत नाही. आणि मग हा जो दुसरा जो हुक काढतो ना आपण, तो इकडे क्रॉस करायचा आणि परत हा इथे पण लॉक करून टाकायचा, म्हणजे छोटीशी चेन स्टिच देऊन लॉक करून टाकायचा. परत दुसरी दिलेली परत इथे खाली घ्यायचं, परत हे हुक इथे लॉक करून टाकायचं, जेणेकरून तो हालत नाही आणि शेप एकदम व्यवस्थित दिसतो. परत दुसरा जो स्टिच मोठी काढली आहे ती इथे क्रॉस करून ती पण इथे लॉक करून टाकायची. त्याच्यामुळे आपले एकदम झिगझॅग डिझाईन तयार होते एकदम मस्त. हे बघा, छोटीशी चेन स्टिच द्यायची इथे आणि लॉक करायचं. हे बघा असं. हे बघा किती छान दिसतंय, एकसारखी आली आहे. परत चेन स्टिच लॉक करावीच लागते, त्याच्याशिवाय फिनिशिंग येत नाही. इथे शेवटी आता एंड नॉट द्यायची. किती छान आपली झिगझॅगची पण डिझाईन आली आहे आणि एकसारखी आली आहे बघा. व्हिडिओ जर का आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर द वॉचिंग.